गुड मॉर्निंग. ब्लॉग वैश्रीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करतो. तर 2024चा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. आज आहे 2 तारीख. भरपूर दिवस झालं सुट्ट्या घेतल्या होत्या मी, जवळजवळ म्हणजे 25 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर रात्री म्हणजे 31 डिसेंबरपासून आपण स्टार्ट केलं. 31 डिसेंबरला नाईट केली होती आणि त्यानंतर आज आहे तारीख 2 जानेवारी. तर सगळ्यात अगोदर आपले जेवढे पण सबस्क्रायबर भाऊ आहेत, जेवढे आपले व्ह्यूअर्स आहेत, बंधू भगिनी, त्यांना 2024 सालच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं. तुम्ही आम्ही कर्जमुक्त हो 2024मध्ये आणि त्यामध्ये धनसंपत्ती बरोबर शरीर संपत्ती सुद्धा लाभो, ही आपली स्वामींच्या चरणी प्रार्थना करू. आणि आत्ता म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण आज काय अर्निंगचा विषय नाही आहे. तर आता 4-5 दिवसापूर्वी तुम्ही म्हणजे सगळ्यांना माहिती झालं, आता केंद्र सरकारने एक हिट अँड रनचा कायदा काढला होता. आणि त्या हिट अँड रनच्या कायद्याला भरपूर म्हणजे ड्रायव्हर जेवढे पण आपले ड्रायव्हर भाऊ आहेत त्यांचा सगळ्यांचा कडक विरोध आहे. कारण हिट अँड रनमध्ये त्यांनी असा कायदा काढलेला आहे की म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर ड्रायव्हर पळून गेला तर त्याला 7 लाख रुपयाचा दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास असं त्यांचं म्हणणं आहे. तर तसं पाहिलं तर ड्रायव्हर म्हणजे फक्त आता आपले ओला उबर किंवा कमर्शियल गाड्या किंवा ट्रक ड्रायव्हर हे याच्यामध्ये इन्क्लुडिंग नाही आहेत. तर तुमची प्रायव्हेट जरी गाडी असेल आणि तुम्ही हिट अँड रन जरी करून गेला तरी त्यांनासुद्धा हे म्हणजे आपल्यासाठी हा कठीणच कायदा सगळ्यांसाठी आहे. कारण नेते मंडळींना काही नाही, त्यांनी कामाला ठेवलेली आहेत ड्रायव्हर लोक, त्यांना स्वतः गाड्या चालवायच्या नाही, त्यांच्या घरातल्या कोणालाच गाड्या चालवायच्याच नाही. त्याच्यामुळे हे कायदे करू शकतात काही पण हा कायदा एवढा कडक आहे. कारण म्हणजे इकडे आड तिकडे वीर अशा पद्धतीचा हा ड्रायव्हर भावांसाठी कायदा आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण कसं होतं, ॲक्सिडेंट कुणालाच वाटत नाही की आपल्या गाडीच्या समोर कोणाचा ॲक्सिडेंट व्हावा किंवा आपल्या गाडीचं नुकसान हो, समोरच्याचं नुकसान हो, आपल्याकडनं कोणाचा तरी जीव जावा, हे कोणालाच वाटत नसतं. हे सगळे ॲक्सिडेंट हे नकळतपणे होतात. चुकी याच्यामध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये एकाचीच असते आणि 90% तरी सिच्युएशन अशी असते की तिथे चुकी दोघांची पण असते. पण जी मोठी गाडी असते किंवा म्हणजे जी मोठी गाडी असते त्याच गाड्यांच्या ड्रायव्हरला अपराधी किंवा त्याची चूक आहे अशी म्हणूनच त्याला मारहाण केली जाते किंवा भरपूर त्याची गाडी तोडली जाते, फोडली जाते, कोणाकोणाच्या गाड्या जाळल्या जातात. तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हर पळून का जातो, तर याच्यामुळेच जातो पळून. आता कोणालाच वाटत नाही आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हावा. आणि मग ॲक्सिडेंट चुकून झाल्यानंतर तिथं जो आजूबाजूला जमाव असतो तो पुढचा पाठीमागचा कुठलाच विचार करत नाही आणि डायरेक्ट त्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली जाते. त्याच्यामुळे ड्रायव्हर लोक काय करतात, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर ना ते पळून जात नाहीत, तर ते पोलीस स्टेशनला जातात. म्हणजे जवळपास कुठलं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जातात आणि त्यांच्याकडनं जो काही गुन्हा घडला आहे तर ते तिथे सांगतात. त्याच्याने काय होतं पोलीस स्टेशनला ड्रायव्हर गेल्यानंतर जी काही रीतसर कारवाई आहे ती त्याच्यावरती केली जाते. म्हणजे जर गाडीचा इन्शुरन्स वगैरे असेल तर त्याची पण गाडी नीट होते आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा इन्शुरन्सचे पैसे भेटावे म्हणून ती केस किंवा FIR दर्ज होतो तिथे. आणि मग अशा पद्धतीने समोरच्याला पण आता चुकी तर झालेलीच आहे, ही एका सेकंदाची चुकी असते आणि त्या चुकीचं प्रायचित्त म्हणूनच म्हणजे ते दोघांना पण, आता चुकी जर दोघांची असेल तर दोघांना पण ते भोगावं लागतं. आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये फक्त एकाचीच चुकी असते. त्याच्यामुळं इन्शुरन्स जर FIR किंवा गुन्हा दाखल झाला ड्रायव्हरवरती तर समोरच्या व्यक्तीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याला इन्शुरन्सकडनं भरपाई दिली जाते. तर अशा पद्धतीचं पहिलं चालायचं. पण आता यांनी असं केलं की हिट अँड रन, कुणाला पळून जाऊ वाटत नाही. म्हणजे असं झालंय आता की जर पळून नाही गेला तर जमाव मारहाण करेन आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा कधी कधी जीव पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्या जीवाला घाबरून तो एकतर गाडी थांबून पळून जातो, पोलीस स्टेशनला जातो किंवा गाडी घेऊन पोलीस स्टेशनला निघून जातो. आणि जर पळून गेला तर तरी पण आता हा या कायद्यानुसार 7 लाख रुपयाचा दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास. तर म्हणजे इकडे आड तिकडे वीर. तर अशा पद्धतीने हा कायदा आहे आणि याच्यामध्ये नुकसान तर भरपूर जणांचं होणार आहे. तर आता तुम्ही बघत असाल तर भरपूर ठिकाणी संप चालवले आहेत किंवा लोक म्हणजे एवढा आक्रोश करत आहेत की आत्ता मुंबईमध्ये कालच पोलिसांना सुद्धा मारहाण झाली. तर अशा पद्धतीने हे सगळं घडतंय सध्या. आणि बहुतेक अजून यांना माहिती नाहीये की म्हणजे ड्रायव्हर थांबला तर देश थांबेल. कारण
आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे जीवनावश्यक जी काही गोष्ट आहे आपल्या आयुष्यामधली, जसं की दूध झालं, फळभाजी झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, XYZ, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की ती ड्रायव्हरमुळं इकडच्या म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचेल म्हणून. म्हणजे याचाच अर्थ असा की ड्रायव्हर थांबला तर देश थांबला म्हणून समजायचं. तर बहुतेक यांना कायदा हा रद्द करावा लागेल किंवा त्याच्या जर ड्रायव्हर लोकांनी 4-5 दिवस जर संप केला ना, तर त्याचे परिणाम तर एवढे पूर्ण देशामध्ये भयानक होणार आहेत. म्हणजे जसं की दररोजचे जे कामाला जाणारे लोक आहेत त्यांचे पण हाल आहेत. त्याच्यानंतर महागाई तर 100% वाढेल, की दुधाचे भाव वाढतील किंवा फळभाज्या जे काय, पालेभाज्या जे काय आहेत त्यांचे सुद्धा भाव वाढतील. कारण त्या जर मार्केटलाच गेल्या नाहीत आणि मार्केटमध्ये जर त्याचं डिमांड जास्त असेल आणि पुरवठा जर कमी असेल तर ऑब्विसली त्याच्यावरती सगळा परिणाम होणारच आहे. साहेबांनी डिसिजन घेतले आणि मोकळे झाले, पण बाकीचं जे काय भोगायचं ते आपल्यासारख्या सामान्य लोकांनाच भोगायचं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन हा कायदा रद्द करणं खूप गरजेचं आहे. तर एवढंच तुमच्याशी शेअर करायचं होतं. हे तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे आणि सगळेजणांना म्हणजे एवढा मनस्ताप होतोय. आणि या कायद्यानंतर सगळ्या म्हणजे पूर्ण देशामध्ये असं एकही राज्य नाही की तिथं दंगली झाल्या नाही किंवा रस्ता रोको झाला नाही किंवा जाम केलं नाही. तर हे तर एका दिवसाचं साधं उदाहरण होतं. ह्यांनी लवकर कायदा रिटर्न घेतला तरच ठीक आहे, नाही तर आपल्यासारखे सामान्य जनता याच्यामध्ये भरडून जाणार आहे पूर्णपणे. खूप दिवसातून व्हिडिओ बनवला होता, कारण एक 5-6 दिवस मी दिल्लीलाच गेलो होतो आणि माझ्या मेहुण्याचं लग्न होतं, त्याच्यामध्ये एक 10-15 दिवस गेले. त्याच्यामुळे गाडी तर पूर्णपणे स्टॉप होती. तर म्हणलं नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करूयात आणि पहिला ब्लॉग आज आपला 2 जानेवारीला येईल. तर ॲक्च्युली 2 तारखेला व्हिडिओ बनवला होता तो आणि नंतरनं मला एडिट करायला टाईमच नाही भेटला. म्हणजे बुकिंग जास्त होत्या आणि त्याच्यामुळे मी काही एडिटच नाही केला. आणि नंतरनं मी परत काल न्यूज पाहतोय तर असं मला न्यूजमध्ये कळालं की तो जो काळा कायदा बनवला होता ड्रायव्हर भावांसाठी, तो सध्या तरी तुर्तास लागू होणार नाही. म्हणजे तुर्तास लागू नाही म्हणजे जर भविष्यामध्ये जर लागू झाला तर आत्ताची जी कंडिशन झाली होती, म्हणजे जे संप झाले होते किंवा अजून काय तोडफोड, चक्का जाम, रस्ते जाम, जरी आता त्यांनी अंमलात नाही आणला कायदा आणि पुढे भविष्यात जरी आणला तरी पुढे सुद्धा अशीच परिस्थिती होणार आहे. तर आता हे फक्त प्रकरण शांत करण्यासाठी त्यांनी मला वाटतं असं सांगण्यात आलं की आत्ता तुर्तास हा कायदा लागू होणार नाही. म्हणजे भविष्यात होऊ शकतो आणि भविष्यात झाला तरी आत्ता जी परिस्थिती झाली होती सगळ्या ड्रायव्हर भावांनी केलं होतं एकत्र येऊन, तसेच भविष्यात परत कायदा जरी हा अंमलात आला तरी असेच होणार आहे. तर चला, तर मग एवढंच तुमच्याशी शेअर करायचं होतं. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.